कारल्याची भाजी ही माझ्या छोट्या मुलाला खूप आवडते. अशी भरली कारली आवडत नाहीत, पण अशी खूप आवडते. कारले असे चिरून घ्यायचे आणि कांदाही असा लांब लांब चिरून घ्यायचा. कारल्याला हळद मीठ लावून बाजूला ठेवायचं आणि नंतर थोड्या वेळाने त्याचा रस पिळून घ्यायचे ते कारले आणि कांदा आणि कारलं टाकून घ्यायचं. चटणी टाकायची नाही लगेच, कोल्हापुरी चटणी, कारण याच्यामध्ये जळून जाते. त्यामुळे शेवटला ज्यावेळी कारले शिजत आले की चटणी टाकून घ्यायची. तुम्ही बघू शकता आता भाजी शिजलेली आहे. त्याच्यात तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालेल.